एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल। आज संध्याकाळी ना मला पुलाव बनवायचा होता आणि त्यासाठी ना फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या होत्या ना त्या सर्व मी कट करून घेतल्या। आता पुलावमध्ये ना मी असं वेगवेगळं काहीतरी टाकायचं ट्राय करत असते आणि आज ना मी त्यामध्ये ना वांगी सुद्धा टाकलेली होती। त्यानंतर ना मला सोयाबीन सुद्धा ॲड करायचे होते, कारण पुलाव आणि खिचडीमध्ये ना मला सोयाबीन खूप जास्त आवडतात, म्हणून ना मी ते नेहमी टाकतच असते। हेलो गाइस, हे आहे गाजर, हे आहे लसूण, ओनियन, ओनियन, हे आहे टोमॅटो, हे आहे मिरची, हे आहे जाड मिरची, हे आहे ब्रिंजल, यस, हे आहे टोमॅटो, हे आहे चुरण्याची सोयाबीन येते। सोयाबीन। किचनमध्ये मी स्वयंपाक करत असताना ना ऋतू अशीच माझ्याजवळ येऊन बसते आणि कंटिन्यू ना ती इतकीच बोलत असते, तर तुम्ही सुद्धा ऐका तिचं बोलणं। चोरवाले नाही त्यात मिरची टाकून टाकता, म्हणजे अजून तिखट लागेल। बघितलं मी एक मेहंदी काढली, त्याची आता मी मेहंदी काढ कुठे आहे, आणि ही पण ही आहे तुरणाची डाळ। तर मग गाईस मी आली आहे जास्त। ऋतूची फ्रेंड आली होती तिला बोलवायला आणि ना ती गेली आता खेळायला। तर इथे ना मी पुलावसाठी तांदूळ घेतले। आता पुलावसाठी ना बासमती तांदूळच खूप छान असतो, पण माझ्याकडे बासमती तांदूळ नव्हते, त्याच्यामुळे ना मी इथे इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे आणि या तांदूळाचा ना पुलाव खूप छान होतो। याआधीसुद्धा मी या तांदळाचा एक वेळेस पुलाव बनवलेला आहे आणि खूप छान असा पुलाव होतो, फक्त यात ना थोडंसं पाणी कमीच टाकावं लागतं। तर इथे मी तांदूळ घेतले, पण नंतर माझ्या लक्षात आलं की भाज्यासुद्धा भरपूर आहे, त्यामुळे ना थोडेसे तांदूळ मी काढून घेतले आणि लगेच इकडे ना पुलाव बनवायला घेतला। पुलाव बनवताना ना मी भाज्या जास्त शिजवत नाही, फक्त 2 मिनिटं त्याला तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेते आणि त्यानंतर ना लगेच त्यामध्ये तांदूळ ॲड करते। खूप दिवसापासून ना आपण आतुरतेने वाट बघत होतो, ती म्हणजे पावसाची, आणि आता पाऊस ना इतका यायला लागलेला आहे ना की तो बंद व्हायचं नावच घेत नाहीये। त्यातल्या त्यात पुण्यात तर ना रोज पाऊस चालूच आहे, त्यामुळे ना घराच्या बाहेर अजिबात निघता येत नाहीये। थोडासा पाऊस जर थांबला ना तर बस तेवढ्या वेळामध्ये बाहेर जायचं, नाहीतर ना पूर्ण दिवस मग घरातच बसून राहावं लागते आहे। पण असो, तशी तर पावसाची गरज आहेच, पण आपल्याकडे जेवढा पाऊस पडतोय ना तसा पाऊस गावाकडे अजून पडलेलाच नाहीये। म्हणजे गावाकडे ना अजून ऊनच आहे, पावसाचं प्रमाण खूप कमी आहे। पुलाव बनवायला ठेवला आणि मला आहे ना किचनमध्ये काम करत असताना ना एक सवय आहे की सारखं ना किचन ओटा पुसत राहायची। म्हणजे एक काही काम केलं ना तर किचन ओटा क्लीन करायचा। मला अजिबात किचन ओटा घाण असलेला आवडत नाही, त्याच्यामुळे ना कोणतंही काम केलं की लगेच मी किचन ओटा क्लीन करत असते। आता रोज अर्धा लिटर दूध घेते आणि एवढ्या दुधाचं काय करायचं, म्हणून ना मी सकाळीच अर्धा लिटरची इथे दही जमवायला ठेवलेली होती। खूप छान असं संध्याकाळपर्यंत दही जमवून झालेलं होतं। आमचा स्वयंपाक तर झालेला होता, पण आता ऋतू ना पुलाव किंवा खिचडी तिला अजिबात आवडत नाही खायला, त्याच्यामुळे ना तिच्यासाठी मी इथे बेसनचा चिला बनवायला घेतला आणि त्यात ना मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ असं मिक्स करून बनवत असते आणि कोणतीही एक भाजी मी त्यात ॲड करत असते, जसे की पालक, मेथी, बटाटा किंवा मग फारच काही नसेल तर मग कांदा। आणि आज ना मी छान असं तिच्या चिल्यामध्ये ना कांदाच ॲड केलेला होता। कांदा आणि बटाटा ना मी खिसून ॲड करत असते, म्हणजे मुलं ना भाज्या अजिबात खात नाही, तर या निमित्ताने तरी ते भाज्या खातात। पुलाव सुद्धा बनवून झालेला होता आणि जेवण करायला बसण्याआधीच ना मी ऋतूला सुद्धा इथे एक चिला बनवून दिला आणि त्यानंतर ना मग आम्ही सर्व जेवण करायला बसलो। बेसनचा हा चिला ना गरम गरम खूप छान लागतो खायला आणि ऋतू ना याला सॉससोबतच खात असते। ऋतूला चिला बनवून दिला, त्यानंतर आम्ही सुद्धा जेवण करायला बसलो। छान पापड वगैरे भाजलेले होते, कांदा वगैरे, कारण पुलावसोबत ना या गोष्टी खूप छान लागतात। आजचा पुलाव ना खरंच खूप टेस्टी झालेला होता। मला असं वाटत होतं कदाचित पाणी जास्त होईल, पण खरंच खूप छान असं झालेला होता। जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर ना किचन ओटा क्लीन करायला घेतल्या। तर सर्वात आधी इथे सर्व भांडी वगैरे घासून घेतली, कारण ना रात्रीच मी भांडी वगैरे घासून ठेवत असते आणि फारच मला जर कधी कंटाळा आला ना तर फक्त सॅटर्डेलाच मी भांडी राहू देते, नाहीतर रोज भांडी जे असतात ना ते मी रात्रीच घासून ठेवत असते, कारण सकाळी किचनमध्ये आल्यावर ना छान आपल्याला असं फ्रेश वाटलं पाहिजे। कारण सकाळी उठल्याबरोबर ना मला आधी ऋतूचा टिफिन करावा लागतो आणि तेवढा वेळ माझ्याकडे नसतोच की आधी भांडी घासायचे त्यानंतर टिफिन वगैरे बनवायचा। तर सर्व काम वगैरे माझे रात्रीचे करून झालेले आहे आणि शेवटचं काम म्हणजे किचन ओटा छान असा क्लीन करायचा। तर असं आताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।